गुंगीगुड्यावरून एनसीपीचे राज्यभरात आंदोलन, मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन होणार। जिशान सिद्दीकींच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार असल्याचं कळते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। काँग्रेसच्या प्रमुख नेत्या तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना गुंगीगुडिया काँग्रेसकडून म्हणण्यात आलेलं होतं। यानंतर मोठा रोष हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला एकूणच सामोरं जावं लागलं होतं। राज्यामधील अनेक कार्यालयांबाहेर खरं तर काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यामुळे कालसुद्धा काँग्रेसच्या मुंबई येथील जे तन्ना हाऊस येथील गांधी भवन आहे त्या गांधी भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घुसले होते। या पार्श्वभूमीवरती मुंबईतील अनेक कार्यालयांबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं जे प्रभादेवी येथील कार्यालय आहे या कार्यालयाबाहेर खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतं। बॅरिगेडसुद्धा लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी गाडीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे। कोणतीही घटना घडू नये याची काळजी ही घेण्यात येते। मात्र आपण जर बघितलं तर राज्यामध्ये जो रोष निर्माण झालेला आहे यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा या संदर्भातील एक ट्विट केलेलं आहे। मात्र यानंतर कार्यकर्त्यांची भावना खरं तर अधिकच तीव्र असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे ठिकठिकाणी अशा प्रकारे पोलिसांकडून काळजी ही घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच या प्रदेश कार्यालयाबाहेर सुद्धा आंदोलन होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस अलर्ट मोडवरती पाहायला मिळतात। दरम्यान यामध्ये सुनेत्र पवार यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। योग्य वेळी उत्तर देईन असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजच्या या आंदोलनानंतर नक्की सुनेत्र पवार काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन नितेश सुर्वेसह स्वप्नील जाधव, जी 24 तास मुंबई।